नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप निश्चित करणं हा सुद्धा अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामागचा उद्देश आहे. महायुतीमध्ये एकूण 3 पक्ष आहेत. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप निश्चित झालेलं नाही. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. एक गट सत्तेत तर एक गट विरोधी पक्षात आहे. जे गट भाजपासोबत आहेत त्यांना राज्याच्या राजकारणातील स्वतःची स्पेस कमी करायची नाहीये. त्यामुळे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सहजासहजी सुटू शकत नाही. शरद पवार यांना सांगतो, तुम्हाला 50 वर्षापासून लोक सहन करत आहेत. 50 वर्षांचा सोडा, 5 वर्षांचा तरी हिशोब जनतेला द्या, असं आव्हानच अमित शहा यांनी शरद पवार यांना दिलं. पुढे ते असेही म्हणाले, मोदी तिसऱ्यांदा 400 पार देऊन विजयी करा. आम्ही त्यासाठी पूर्ण काम केलं आहे. काँग्रेसने वोट बँकच्या लालसेत देशाच्या संस्कृतीला मागे टाकण्याचं काम केलं. या देशात राम मंदिर आधीच व्हायला हवं होतं, पण काँग्रेसने वोट बँकेच्या भीतीने रामलल्लांना 70 वर्ष तंबूत ठेवलं. मोदींनी अयोध्येत रामलल्लांचं भव्य मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठा केली. मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर केलं. 40 वर्षापासून अडकून पडलेलं 1 रँक 1 पेन्शन मोदींनी जनतेला दिलं. शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याचं काम मोदींनी केलं आहे. मोदींनी लसीकरण मोहीम यशस्वी राबवली. 5 पैसेही लसीचे घेतले नाहीत असं म्हणत मोदींनी जनतेसाठी आतापर्यंत काय काय केलं याची अमित शहा यांनी यादीच वाचून दाखवली आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आपल्या आगळ्या वेगळ्या वक्तव्याने चर्चेत असतात. आता शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासंदर्भात भविष्य वर्तवले आहे. त्यांनी आगामी काळात भाजप म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना जाणार असल्याचा दावा केला आहे. आपला अंदाज कधीही चुकणार नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा आता चांगली रंगली आहे. त्यांच्या या दाव्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपाकडून दुजोरा मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ईमेल आयडी हॅक करून राज्यपालांना मेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये आमदारांवर कारवाई करण्याचं म्हटलं आहे. या हॅकिंग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी आता मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करून राज्यपाल रमेश बैस यांना मेल करण्यात आला.